चतुर्थीपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात, योजकस्तत्र दुर्लभः. श्रोते आणि वक्ता यांना एकत्र आणणारे आयोजक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांना मी धन्यवाद देते. आणि त्यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेमध्ये मला श्री गणेश एक संकल्पना ह्या विषयावर बोलायची संधी दिल्याबद्दल मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांचे मनापासून आभार मानते. सुहृद हो, हाती घेतलेलं सत्कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कार्यारंभी कामाच्या सुरुवातीसच आपण श्री गणेशाचं स्तवन पूजन करतो. आजही जगद्गुरू शंकराचार्यांच्या गणपतीच्या गणपती स्मरणम ह्या एकश्लोकीय स्तोत्राने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. भुजंग प्रयात ह्या वृत्तात हा श्लोक आहे. या एका श्लोकात असलेला यमक, अनुप्रास इत्यादी अलंकारांमुळे हे गणेश स्मरण अतिशय गोड झालं आहे. गलद्दानगंडम मिलत्पृंगखंडम चलच्चारुशुंडम जगत्राणशौंडम लसद्दन्तकांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम. गलद्दानगंडम. गंड म्हणजे गंडस्थळ. दान म्हणजे एक प्रकारचा द्रव. ज्याच्या गंडस्थळामधून दानोदक नावाचा द्रव पाझरत आहे असा गणपती. जसा फुलांमधून मध गळतो तसा तरुण हत्तीच्या गंडस्थळातून मधासारखा एक सुवासिक द्रव पाझरतो. मिलत भृंगखंडम. मिल म्हणजे मिळतात, जमतात. हा मधासारखा द्रव सुगंधित आहे, मधासारखा आहे, गोड आहे. त्यामुळे त्याच्यावरती भुंग्यांच्या, मधमाशांच्या झुंडीच्या झुंडी गोळा झाल्या आहेत. गलद्दानगंडम मिलद्भृंगखंडम मधून एक वेगळाही अर्थ ध्वनित होतो. फुलामधून प्राप्त होणारा मध हा भुंगे आणि मधमाशा त्यांचं अन्न असतं. त्या मधावरच जगतात. त्याप्रमाणे गणेशाच्या मस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानासाठी अनेक प्रज्ञावंत, अनेक विचारवंत, चिंतन आणि मननशील ज्ञानी लोक भुंग्यासारखे झुंडीने त्याच्याजवळ जातात आणि गणेशाकडून मिळणाऱ्या ज्ञानावरच हे प्रज्ञावंत ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतात. पुढचा शब्द पाहूया. चलत चारुशुंडम. चारू म्हणजे सुंदर. गणेशाची सोंड अगदी सुंदर आहे आणि ती तालात हलतीये. गणेश भुजंग प्रयात ह्या स्तोत्रामध्येही जगद्गुरू शंकराचार्यांनी त्याच्या सोंडेचं वर्णन केलेलं आहे. ते असं आहे, स्फुरत शुंड दंडोल्लसत बीजपूरम. स्फुरत शुंड दंडोल्लसत बीजपूरम म्हणजे हले देखणी सोंड तालावरीही धरोनी फळा नाचवी अग्रभागी सुगंधी मदस्त्राव गंडस्थलीचा करी धुंद भृंगांचा कर्षुनिया. अशा लाडक्या शंभू बाळा तुला बा नमस्कार माझा सदाचा सदाचा. एखादा प्राणी निरोगी आहे का नाही हे त्याच्या हालचालींमुळे कळतं. सापाच्या ज्या बायफर्केटेड अशा दोन जिभा जेव्हा सारख्या आतबाहेर होत असतात, त्यांचं आतबाहेर होणं हे त्याच्या निरोगीपणाचं लक्षण आहे. जेव्हा त्या जिभा आतबाहेर होत राहतात तेव्हाच तो निरोगी असतो. त्याप्रमाणे हत्तीची सोंड हलत असेल तर तो निरोगी आहे असं समजावं. हत्तीचे कान मात्र वेगाने मागे पुढे होणं हे मात्र हत्ती रागावल्याचं लक्षण आहे. तो समोरच्यावर चाल करून येणार आहे ह्याचं ते लक्षण आहे. पुढचं आहे जगत त्राण शौंडम. शौंडम म्हणजे तरबेज, कुशल, निपुण. त्राण म्हणजे रक्षण करणारा.
आपण म्हणतो पादत्राण म्हणजे पायाचं रक्षण करणारा, त्याप्रमाणे जगत्त्राण म्हणजे जगाचं रक्षण करणारा. जगाच्या रक्षण करण्यामध्ये जो अत्यंत निपुण आहे, जगाचं रक्षण करण्यात जो अत्यंत निपुण आहे असा तो गणेश आहे. अजून पुढचा शब्द आहे लसत दंत कांडम. लसत म्हणजे चमकणारा. गणेशाचा दात चमकत आहे, पण त्यांनी दंत कांडम म्हटलेलं आहे, दंत म्हटलेलं नाही. उसाच्या एका पेऱ्याला तुकड्याला आपण कांड म्हणतो, तसा हा दात संपूर्ण नसून तुटलेला आहे. काही जण म्हणतात की सिंदूर नावाच्या राक्षसाला मारताना गणेशाचा दात तुटला. काही जण दुसरी गोष्ट सांगतात की महर्षी वेदव्यासांना महाभारत लिहायचं होतं, त्यांना कोणीतरी चांगला लेखनिक पाहिजे होता. त्यांनी गणपतीला विचारलं. गणपती म्हणाला, ऋषीवर, तुम्ही न थांबता अखंडपणे सांगत राहिला तर मी तुमचा लेखनिक होईन, पण तुम्ही मध्ये थांबला तर मी लिहायचा कायमचा थांबेन. व्यास म्हणले, ठीक आहे, पण तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल. काय? गणपतीने विचारलं. मी तुला सलग सांगत राहीन, पण माझ्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून मगच तू लिहिलं पाहिजेस. गणपती म्हणाला, मान्य आहे. त्याप्रमाणे भगवान व्यास सांगत राहिले, पण त्यांना थोडं थोडं थांबावं असं जेव्हा वाटायचं तेव्हा मध्ये मध्ये ते गणपतीला काही कूट श्लोक घालायचे. ह्या कूट श्लोकांचा अर्थ जाणून घेण्यासाठी गणपतीला थोडं थांबावं लागेल. व्यास अखंडपणे सांगत असताना एकदा श्री गणेशाची लेखणी मोडली, पण लिखाणात खंड येऊ नये म्हणून त्यांनी लगेचच आपला दातच तोडून त्याची लेखणी करून लिहायला सुरुवात केली. असा हा त्याचा तुटका दात. दंत कांडम, लसत म्हणजे चमकत आहे. विपदभंग चंडम. चंड म्हणजे प्रचंड, विपदा म्हणजे संकट. संकट कितीही प्रचंड मोठी असो, श्री गणेश त्या संकटांचा भंग करतो, निर्दालन करतो, जणू काही तुकडे तुकडे करतो, सगळी संकटं नाहीशी करतो. शिव प्रेमपिंडम. पिंड म्हणजे गोळा. अत्यंत प्रेमाने आपण म्हणतो हा माझ्या पोटचा गोळा आहे, तसा शिवाच्या पोटचा गोळा, त्याचा अत्यंत लाडका असा हा गणेश आहे. आणि त्या गणेशाला आपण म्हणतोय भजे वक्रतुंडम. वक्रतुंडमध्ये अनेक वेळेला आपण थोड्याशा चुका पण करतो. वक्र म्हणजे खल प्रवृत्तीचे लोक, दुष्ट लोक, त्यांना जो तुंड म्हणजे तुडवतो, तुंडम म्हणजे तोंड नाही तर त्यांना जो तुडवतो, त्यांचा नाश करतो, तो वक्रतुंड. आणि अशा वक्रतुंडाला माझा नमस्कार असो, असा या श्लोकातल्या प्रत्येक चरणाचा अर्थ आहे. खूप जण तुंड म्हणजे तोंड असं अर्थ समजतात, पण तुंड म्हणजे तोंड नाही. आता सलग अर्थ त्यास म्हणजे भुजंग प्रयाग या वृत्तामध्येच आपण ऐकूया. गणेशा गुणेशा तुला पूजितो मी, तुझे सुंदरा रूप चित्ती स्मरे मी. शिरी पाझरे त्याच दामोदकानी, सुवासिक ओले तिगंडस्थलेही. किती भृंगझुंडी तिथे गुंजताती, रसास्वाद घेवोनी ते लुब्ध होती. झुले सोंडतालात मोही मनासी, कटिबद्ध तू रक्षण्या या जगासी. सुळा एक शोभे तुझा हस्तिदंती, करी तूच निपात आपत्तीचाही. शिवाचा असे लाडका पुत्र तुची, करी दुष्ट संहार विघ्नेश मूर्ती. हा जो अर्थ आहे हा माझ्या ब्लॉगवरती पण अवेलेबल आहे, तुम्हाला तिथे मिळेल. ब्लॉग आहे anuvaadparijat.blogspot.com. तर असा हा गणपती, हा देव सर्वांचाच लाडका देव, आबाल वृद्धांना आवडतो. गणेश चतुर्थीला आलेल्या गणेशासोबत आनंद, उत्साह, चैतन्य नुसतं सळसळत असतं. गणपतीच्या 10 दिवसात समाजात एक विलक्षण चैतन्य पाहायला मिळतं. ह्या वर्षी कोरोनामुळे गणेश उत्सवाचं बाह्य अवडंबर जरी कमी झालं असलं
तरी घराघरात मनामनात गणपतीच्या येण्याच्या कल्पनेनीच प्रचंड उत्साह आहे. वाऱ्यासारखं चैतन्य घराघरातून फिरताना पाहायला मिळतंय आणि अजून सुद्धा आहे. खरं तर या उत्सवांच्या निमित्ताने अनेक माहिती नसलेल्या कलाकारांच्या कला लोकांना दिसतात. कोणी अख्खी गिरगावची चाळ गणपतीभोवती उभी करतो. कोकणात केळाच्या सोपटांपासून सुंदर सुंदर मखरं बनवतात आणि ही मखरं खूप बघण्यासारखी असतात. भगिनी वर्गात तर सुंदर कळ्यांचे मोदक बनवायची स्पर्धाच असते. गेले 8-9 दिवस नुसती धमाल चालू आहे. गणपतीला लागणाऱ्या गोष्टींची यादीही मोठी आहे. गणपतीला दुर्वा पाहिजे, गणपतीला शमी पाहिजे, गणपतीला पत्री पाहिजे, गणपतीला लाल जास्वंद पाहिजे, केवडा पाहिजे, कमळ पाहिजे. नुसतं तेवढंच नाही, हार पाहिजे. मग ते दुर्वांचे पण पाहिजेत, लाल फुलांचे पाहिजे. कमळाचा सुंदर हार बनवलेला मी पाहिला आहे. आमच्या भगिनी कमळाचा दांडा एकदा एका बाजूनी आणि एकदा दुसऱ्या बाजूनी छिलून असा सुंदर हार बनवतात. बरं, फुलांवरती भागेल का? नाही. नैवेद्याला गणपतीला पंचामृत पाहिजे, गणपतीला गुळ खोबरं पाहिजे, पंचखाद्य पाहिजे, उकडीचे मोदक पाहिजेत, तळलेले मोदक पाहिजेत, माव्याचे मोदक पाहिजेत, लिंबू पिळून केलेली डाळ पाहिजे, दही पोहे पाहिजेत, देवापुढे ठेवायला गोविंद विडा पाहिजे, नारळ पाहिजे, पैसा सुपारी पाहिजे, देवाला चौरंग पाहिजे, केळीचे कर्दळीचे खांब पाहिजे, दिवे पाहिजेत, झगमग पाहिजे, आरास पाहिजेत, तरच गणपती आल्यासारखे वाटतात. आणि इतर वेळेला गायब झालेली टोपी गणपतीला आणताना आणि पोचवताना न विसरता डोक्यावर घातली जाते. नुसता थाट ओढून दिला जातो. मला वाटतं इतके लाड करून घेणारा आणि इतके लाड केले जाणारा हा बहुधा एकमेव देव असावा. गणपतीची मूर्ती आणली की तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. एकदा मैत्रिणींनी विचारलं, गणपतीची प्राणप्रतिष्ठा का करतात? मीही जरा विचारात पडले आणि अचानक श्रावणातील कहाण्या मनात उलगडल्या. श्रावणामध्ये कहाण्या वाचताना कुठलीही कहाणी वाचायची असली तरी माझी आई आधी गणपतीची कहाणी वाचायची आणि त्यात काहीतरी अशा ओळी असायच्या, ऐका परमेश्वरा गणेश तुझी कहाणी. आणि या पुढे असायचं, मनीचा गणेश मनी बसावा, असा गणेश मनी घ्यायचे, मनी पाविजे. गणपतीच्या कहाणीतल्या श्रावण्या चौथीच्या वशातला मनीचा गणेश आठवला. मनात वसवलेला, हृदयाच्या कोनाड्यात मनाने स्थापित केलेल्या, मनानेच वसवलेल्या या संकल्परूप गणेशाचं मनातच ध्यान केलं. जसजसं ध्यान करावं तो मनातली ती अमूर्त आकृती सगुण साकार होऊन मूर्त रूपात आपल्यापुढे उभी राहावी हा विचार तीव्र होत गेला. विश्वात्मकाला छोट्याशा मूर्तीत पाहावं ही मनाची ओढ असते. जे अमर्याद असतं ना त्याचा उपयोग नाही करता येत. समुद्रभर पाणी लागत नाही, त्याचा उपयोग होत नाही, तो पाऊस ढगातूनच पडायला लागतो. नदीभर पाणी पिता येत नाही, ओंजळभरच लागतं. तसं विश्वरूप देव कुठेतरी सगुण साकार लहान व्हावा, पाहता यावा, अनुभवता यावा ही मनाची ओढ असते. भाद्रपदात भद्रपदानी म्हणजे कल्याणाच्या पावलांनी आलेली ही गणेश मूर्ती आपण घरात स्थापित करतो. बाजारात गेल्यावर आपण अनेक मूर्त्या निहाळतो आणि आपल्या मनात वसवलेल्या गणेशाशी साधर्म्य साधणारी एक सुबक मूर्ती पसंत करतो. मला आवडेल तो गणेश तुम्हाला आवडेल असं नाही, तुम्हाला अजून दुसरं आवडेल कारण तुमच्या मनातला गणेश अजून वेगळा असेल. पण सगळेजण पाहताना तिचे डोळे सुंदर आहेत का नाही हे पाहतात. तिचे डोळे सुंदर पाहिजेत, ती निर्व्यंग पाहिजे, हे सगळं पारखून आणतो. ही मूर्ती सुबक असली तरी आपल्या मनातला गणपती आणि हा बाहेरील गणपती अजून सुद्धा वेगवेगळ्याच मूर्ती असतात. प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला मूर्तीच्या हृदयाला हात लावून त्याच्या नेत्रांकडे बघत जणू आपल्या नजरेची आणि त्याच्या नजरेची एक मालाच तयार करतो आपण. हृदयस्थ प्राणशक्ती बाहेरच्या मूर्तीत ओतून हृदयस्थ गणेश आणि बाहेरच्या मूर्तीला जणू आपण एकरूप करत असतो. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मनीचा गणेश आणि बाहेरील मूर्ती एकरूप करणं
ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले, अशी ही मनातील मूर्ती आपण बाहेरच्या मूर्तीत ओतत असतो. मंत्र आपल्या भोवतीचं वातावरण पवित्र करतात, भारून टाकतात, मनाला एकाग्र करायला मदत करतात आणि मग सहजच मनीचा गणेश मूर्तीत उतरतो. तीच प्राणप्रतिष्ठा. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवस. शिव आणि पार्वतीचा हा बाळ. शिव हा साऱ्या विनाशाचं प्रतीक, तर पार्वती जगातील साऱ्या नवनिर्मितीचं प्रतीक. वरवर पाहता दोघांच्या कृती एकमेकांच्या विरुद्ध, पण छे, विनाश आणि नवनिर्मिती दोन्ही एकाच कृतीची अभिन्न अंग. एक कृती घडत असताना दुसरी कृती आपोआप होत असते. नदी डोंगरावरून वाहत येताना डोंगराची झीज होते, धूप होते, त्यामुळे पुढे सुपीक गाळाची जमीन तयार होते. दोन्ही कृती एकमेकांवर किती अवलंबून आहेत. एक झाली तरच दुसरी होणार. तसंच विनाशरूपी शिव आणि नवनिर्मितीची मूर्ती उमा एकमेकात इतके एकरूप झाले आहे की त्यांना एकमेकांपासून कोणी दूर करू शकत नाही. या पार्वतीने एक गोड गोंडस बाळ बनवला. तिचा बाळ, तिच्या अंगाच्या लावायच्या चंदन, केशर, कस्तुरीच्या सुवासिक उटीपासून बनवलेला तिचा एकटीचा बाळ. बाळाच्या अंगात प्राणही घातले. बाळ जिवंत झाला. माघी चतुर्थीला आपण त्याचं विनायक म्हणून बारसही केलं. त्या चतुर्थीला आपण तिलकुंद चतुर्थी म्हणतो, वसंत पंचमीच्या आधीची चतुर्थी. आत्तापर्यंत तो फक्त उमानंदन होता, पण अजून त्यांनी आपल्या तातांना पाहिलेलं नव्हतं. अजून त्याने मृत्यूचा काळ असलेला त्याच्या बाबांना पाहिलेलं नव्हतं आणि त्याच्या तातांनाही विनायक माहिती नव्हता. त्यांनी विनायकाला पाहिलेलं नव्हतं. ते समोरासमोर आले तेव्हा साक्षात मृत्यूसमोर हा बालक न घाबरता लढण्यासाठी उभा राहिला. तू कोण म्हणून त्याला विचारलं. मृत्यूला स्वतःचा काय किंवा दुसऱ्याचा काय काही फरकच नाही. त्यांनी एका फटक्यात विनायकाला मृत्यू म्हणजे काय याचा परिचय करून दिला. पार्वतीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिवानी विनायकाला परत जिवंत केलं, पण त्याचं ते मस्तक त्याला सापडलं नाही, म्हणून हत्ती बाळाचं मस्तक बसवण्यात आलं. बाळ जिवंत झाला. आता तो गजानन झाला. आत्तापर्यंत फक्त पार्वतीचा बाळ होता, आता तो उमा महेश नंदन झाला. दोघांच्या मांडीवर बसून खेळू लागला. विनाश आणि उत्पत्ती यांच्या सुवर्ण मध्य साधून दोन्हीचाही तोल सांभाळत निर्माण झालेली अलौकिक कृती म्हणजे गणेश. विनाश आणि उत्पत्ती यांचा सुवर्ण मध्य साधून दोन्हीचाही तोल सांभाळत निर्माण झालेली अलौकिक कृती म्हणजे गणेश. गणेश शिवाच्या विनाशकारी नृत्याला तांडव म्हणतात, तर पार्वतीच्या नवनिर्मितीच्या मनमोहक नृत्याला लास्य म्हणतात. तांडव आणि लास्य या दोन्हीची आद्याक्षरं घेतली, तांडवचं ता आणि लास्यचं ल, तर ताल हा शब्द तयार होतो. आता अशा ह्या स्वतःच्या आदी तालावर अखंड आणि आनंदाने नाचणारा असा हा गणपती आहे. सर्व संकटांवर मात करणारा, अगदी मृत्यूच्याही मांडीवर आनंदाने खेळणारा असा हा गणेश आहे. नवचैतन्य, नव ऊर्जा यांचं प्रतीक म्हणजे हा गणेश आहे. दगडाला फोडायची ऊर्जा एका लहानशा छोट्याशा बीजाच्या अंकुरातच असते. त्यामुळे गणपती हा जास्त करून बालस्वरूपातच दाखवला जातो. हा बाल गणेश अत्यंत पराक्रमी आणि आई वडिलांना मदत करणारा आहे बरं का. त्याच्या आई आणि वडिलांचे दोघांचे गुण त्याच्यामध्ये आहेत. पार्वती जेव्हा महिषासुरमर्दिनीच्या रूपात लढत होती तेव्हा त्या बालगणेशांनी रणांगणावरती नुसता धुमाकूळ घातला होता. सगळ्यांना आपल्याला महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणायला फार आवडतं. त्याच्यामध्येच हे वर्णन आहे. ऐशतखंड विखंडित रुंड वितुंडत शुंड गजाधिपते निजभुज दंड निपातित चंड विपाटित मुंड भटाधिपते. त्याचा अर्थ असा, तुडवित छिन्न विच्छिन्न कलेवर घाली धुमाकुळ जो चिरणी
गणपती तो तव पुत्र असे जननी करण्यास सहाय्य तुसी उचलुनी आपटिला रणी दानव चंड असे अति क्रूर कृती थय थय नाचली मुंड उरावरी संगर जिंकुन तू जननी. अशी आईला मदत करणारा जसा गणेश आहे तसं त्यांनी अनेक वेळेला महादेवांनाही खूप मदत केलेली आहे. अनेक वेळेला नको असलेली कामं महादेवांनी गणेशावरती सोपवली आणि त्यांनी ती उत्तमपणे पार पाडलेली आहे. त्याचं उदाहरण म्हणजे कुबेराला झालेला अहंकार दूर करायचं काम महादेवांनी गणपतीवर सोपवलं आणि ते त्यांनी उत्तम रीतीने पार पडलं. गणेश हा अहंकार दूर करणारा देव आहे आणि त्यामुळे त्यांनी बरोबर वरून ताकभात ओळखून त्याचा अहंकार दूर केला. आता ती सगळी गोष्ट इथे सांगत नाही, पण पुढे जाऊया आपण. जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली गणपतीची 3 स्तोत्र प्रसिद्ध आहेत. वर आपण पाहिलंच गणपती स्मरण. दुसरं आहे गणेश भुजंग स्तोत्र आणि गणेश पंचरत्न. गणेश पंचरत्न स्तोत्रात जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्यांनी गणपतीचं वर्णन करताना ते म्हणतात, भजे पुराण वारण, म्हणजे जुने करीच नित्यनिष्ठ नष्ट आदि तत्व तू सदा, प्रणाम मी करी तुला उमा महेश नंदना. अगदी कितीही काळ एखादी गोष्ट जतन करू म्हटलं तरी किती वर्ष टिकते हो? 1000, 2000, 3000, 5000, फार फार तर 10,000 वर्षांपर्यंत काहीतरी टिकेल. इतिहास सुद्धा मागे जाऊन फार फार मागचं काही सांगू शकत नाही, कारण काळरूपी गणेश जुने जाऊ द्या मरणा लागून म्हणत भूतकाळ गुंडाळत आणि वर्तमान काळ उलगडत जातो. काहींच्या मते पार्वतींनी आपल्या अंगच्या मळापासून म्हणजे अपवित्रापासून बनवलेला हा बाळ. तर पार्वती राहते पर्वतावर, तिला पर्वताची मुलगी असं म्हणतात. पण पार्वतीचा दुसरा अर्थ म्हणजे जी पर्वतात उगम पावते ती नदी. ह्या पर्वतपुत्री नदीनी येता येता पर्वतातला गाळ खाली आणला. पण जेव्हा ती उंचावरून खाली येत होती तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या रेट्याने खूप गाळ ती वाहून खाली आणू शकली. तीच नदी सखल प्रदेशात आल्यावर तिच्यात मिसळलेला हा खूपसा गाळ तिला काढून टाकायला लागला. प्रवाहाबरोबर पुढे न जाता हा गाळ खाली बसून सुपीक जमीन बनली. माणसं, प्राणी, पक्षी तिथे आनंदाने राहू लागले. नदीचा हा सुपीक समृद्ध गाळाचा प्रदेश म्हणजे गणेश. पण निसर्ग प्रकोपापुढे कोणाचं चालणार? शिवरूप निसर्गाने अनेक वेळेला ओठावर जीभ फिरून चाटून घ्यावं इतक्या सहज रीतीने नदीकाठच्या अनेक मानव संस्कृतींचा नाश केला. निसर्गरूप शिवाच्या तांडवाचं वर्णन करताना पुष्पदंत गंधर्व म्हणतो, महेशा जेव्हा तू भयद करिसी तांडव भुवी, तुझ्या मुद्रांनी या थरथरची कापे जगतही, पदाघाताने त्या डळमळीत होईच अवनी, जणू वाटे मोठा प्रलय गिळतो का धरणीसी, तुझ्या या बाहूंची धडक बसुनी नृत्य समयी, नभीची नक्षत्रे तुटून पडती ही विखरुनी, शिवा जेव्हा घेसी कितीक गिरक्या नृत्य समयी, जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची, उडे केसांचा हा विपुल तव संभार भवती, तडाख्याने त्याची भयचकित होई सुरपुरी. कितीही भीषण संहार असला, इतका भीषण की त्याच्या तडाख्याने प्रत्यक्ष स्वर्ग सुद्धा भयचकित झालाय. पण असा भीषण संहार झाला तरी माणूस कधी गप्प बसतो का? परिस्थितीने त्याला नेस्तनाभूत केलं. साऱ्याची राख रांगोळी झाली तरी त्या राखेतून तो फिनिक्स पक्षासारखा परत उभा राहतो. अजून कणखरपणे आणि भरारी घेतो गगनाला स्पर्श करण्यासाठी. तो मानवजातीचा इतिहास म्हणजे गणेश. सुहृद हो, आज पृथ्वी तलाचा विचार केला तर काश्मीरमध्ये बहरणारी सफरचंद आणि केशर आपल्याकडे तग धरत नाही. मध्यचा चंदन हिमालयात उगवत नाही. उत्तर ध्रुवावर जगणारा प्राणी विषुववृत्तावर जगत नाही. तर पाण्यात राहणारा जलचर पृथ्वीवर टिकाव धरू शकत नाही. प्राणी असो, पक्षी असो अथवा वृक्ष असो,
ते त्यांच्या ठराविक हवामानातच चांगल्या प्रकारे जगू शकतात. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे जो उत्तर ध्रुवावरही राहू शकतो, विषुववृत्तावरही राहू शकतो, पाणबुडीच्या आधाराने पाण्याखाली अनेक दिवस राहू शकतो. पृथ्वी प्रदक्षिणा जिंकण्याची प्रचंड ताकद ह्या मानवात आहे. पृथ्वी प्रदक्षिणा जिंकणारा गजानन साऱ्या मानव जातीचं प्रतीक आहे. कुठल्याही संकटावर मात करण्याची मानवी मनात दडलेली विजिगीषू वृत्ती, मृत्यूच्या मांडीवर बसूनही खेळण्याची भयरहित धाडसी वृत्ती आणि मोठ्या मोठ्या संकटांवर मात करण्याची जिद्द, नवनिर्मितीची जागवत ठेवणारी स्वप्न आणि आस, हे सारे गुण म्हणजेच आपल्या अंतरात्म्यातील गणेश. हम होंगे कामयाब, मन में पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन, ही म्हणजे गणेशाची पूजा. हातपाय गाळून बसणं ही गणेशाची पूजा नाही. मनातली ही जगण्याची उर्मी, जिजीविषा जिवंत ठेवण्यासाठी चला परत एकदा त्या गुणस्वरूप गजाननाचं स्मरण करूया. पण सुहृद हो, आपण जसं ठरवतो तसं कधी अनेक विपरीत गोष्टी घडत राहतात. परत परत मनन चिंतन करून परत एकदा योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात. मृतप्राय झालेले संकल्प नव्या विचारांच्या योग्य दिशेवर येताच सिद्धीस जात असल्याचं दिसून येतं. तसंच झालं. पार्वतीने केला होता बाळ तसा तिला परत नाही मिळाला, पण नवीन विचारांची धारा सोंडेच्या रूपाने जोडताच बाळ जिवंत झाला. बुद्धी आणि अनुभव ही दोन गंडस्थळं लाभून बाळ सुंदरही दिसायला लागला. पहिल्यांदा तो आपल्या तातांबरोबर वडिलांपुढे लढण्यासाठी उभा राहिला. साक्षात विनाशाला जराही न घाबरता सामोरं गेला. तेव्हा त्याच्याकडे कुशाग्र बुद्धी होती, पण अनुभव नव्हता. आता त्याच्याकडे ह्या दोन गंडस्थळांमध्ये अनुभव पण आला. बुद्धी होतीच, अनुभवही आला. शिवासोबत लढण्याने त्याला प्रचंड अनुभव मिळाला. कृतीरूप गणेशाला दृढ संकल्प आणि योग्य अनुमान म्हणजे सत्तर्काचे अजून 2 हात त्या बाळाला मिळाले आणि त्याची ताकद द्विगुणित झाली. सूक्ष्म विचार करू शकणारे आणि वर्तमानाच्या पलीकडे डोकावणारे डोळे गणेशाला मिळाले. भूत, भविष्य, वर्तमान या तिन्हीतही मागे पुढे हलणारे आणि सर्व बदलांची नोंद घेणारे कान गणेशाला लाभले आणि पुढच्या जीवन प्रवासासाठी हा बाळ सज्ज झाला. त्याच्या जीवन प्रवासासाठी शिदोरी म्हणून सृजन आणि संहार ह्या त्याच्या मात्यापित्यांनी म्हणजे शिवपार्वतींनी विवेकाचा गोड मोदक त्याच्या हातावर ठेवला. असा हा विवेकी बुद्धिमान गणेश बाळ शिव आणि पार्वतीच्या अंकावर आरूढ झाला. चांगल्या कामाचा आरंभ म्हणजेच गणेश. गणपतीची 12 नावं असलेल्या संकटनाशन स्तोत्रामध्ये धूम्रवर्ण हे गणेशाचं 8वं नाव आहे. प्रथमं वक्रतुंडं च असं धूम्रवर्णम तथाष्टमम असं आपण म्हणतो. का बरं म्हणतो? त्याची अंगकांती धुराप्रमाणे आहे. अग्नी पेटवायचा असला तर तो एकदम पेटत नाही, आधी धूर येतो, मग लाकडं पेट घेतात. म्हणून अग्नीला धूमध्वज म्हणतात. कुठच्याही कामाची सुरुवात सदोष असू शकते. मुलं चालायला लागतात तरी अडखळत पडत परत उठत मगच चालायला शिकतात. त्याप्रमाणे कामात आरंभी चुका होतात, त्या दुरुस्त करत करत कामाचा व्याप वाढत जातो. कुठलीही विशाल कृती पहिल्यांदा छोट्या प्रमाणावर सुरू केलेली असते, मग तो कामाचा आरंभ छोटासा जो असतो हा छोटासा कामाचा आरंभ म्हणजेच गणेश. गीतेत 18व्या अध्यायामध्ये 48व्या श्लोकात म्हटलं आहे, सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्नी रिवावृता. अनेक प्रकारचं संस्करण झाल्यानंतर एक परिपूर्ण कलाकृती तयार होते. आरंभी दोष असतातच. एका छोट्याशा गढूळ निर्झराचाही नंतर पवित्र गंगेमध्ये रूपांतर होतं. म्हणूनच कामाची सुरुवात लहान दोषयुक्त असली तरी तेच काम तुला तारून नेईल असं सांगणाऱ्या गणेशाला आपण आरंभी वंदन करतो, संकटातून मार्ग काढण्याची उमेद मिळवतो. गणेशाला सर्व भूतमात्रांचा स्वामी म्हणतात.
जी पंचमहाभूतांपासून तयार झाली आहे ते भूतगण. पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेला हा गणेश बाळ सुद्धा आहे. जसं सगळं विश्व या पंचमहाभूतांपासून तयार झालं तसाच हा गणेश बाळही तयार झाला आहे. पण सर्व भूतांचा स्वामी येतो. ह्या पंचमहाभूतांमध्ये जी तत्त्व आहेत ती बघता असं दिसून येईल की यांचे गुणधर्म पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मातीला जल विरघळवून टाकतं, जलाला अग्नी आटवतो, अग्नीला वारा विझवतो, वारा आकाशात विलीन होतो आणि सर्व वस्तूंमध्ये असूनही आकाश अलिप्तच असतं. तरीही ही सर्व तत्व एकत्र येऊन एका जीवसृष्टीची निर्मिती करतात. अशा ह्या प्रचंड विरोधाभासातून निर्माण झालेली एक अद्वितीय कलाकृती गणेशाच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे. भूतलावर असलेले सर्व भूतमात्रांचा स्वामी अशी ओळख गणेशाला मिळाली. हा कृतिशील गणेशच आपल्या मनातील लोभ, मोह, क्रोध, भीती, अहंकार, दर्प हे विसंवादी सूर किंवा महाभयानक असुर यांच्याशी सतत चिवटपणे झुंज देऊन त्यांचा नाश करू शकतो. एकदा ह्या षड्रिपूंना जिंकून घेतलं की यमांनी वागणाऱ्या माणसाला गणेश सर्व विघ्नातून सुरळीत पैलतीरी पोचवेल यात शंका नाही. श्री ज्ञानरायांनी सकल शब्दब्रह्म हेच गजाननाच्या रूपात पाहिलं आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवातच त्यांनी गणेशाच्या वर्णनाने केली आहे. ते म्हणतात, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ओंकारा आत्मस्वरूपा हे विश्वाच्या मायबापा सर्व वेद तुझिया प्रतापा वाखाणती विनयाने. तू सर्व सृष्टीच्या आधी ऐशी तुझी प्रसिद्धी अंगासह सर्व वेदी प्रतिपादन आहे तुझे. तू आण आपणासी जाणावया समर्थ होसी हे परमात्म रूपा तुझसी वारंवार नमन असो. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीची सुरुवात ही गणेशच आहे. स्वातंत्र्यवीरांची प्रतिभा किती म्हणून किती वर्णावी. लहान असतानाच त्यांनी लिहिलेला गण हा फार सुंदर आहे. पारतंत्र्यात असताना लिहिलेलं हे कवन आहे त्यांचं की हे सदया गणया तार तुझ्यावरी भार तू माय बाप आधार तुझ्यावरी भार. हे गणेशा, तू आमचा मायबाप आहेस आणि त्यामुळे आमचा सगळा भार तुझ्यावर आहे हे लक्षात ठेव. किती देश शत्रू भूतली हृद शत्रू सहाही परी. किती देश शत्रू भूतली. आमच्या देशाला शत्रू आहेत. शक आले, हूण आले ते येतच राहिले आणि असे बाहेरून येणारे शत्रू तर आहेतच आहेत. शिवाय हृद शत्रू सहाही परी. आमच्या मनामध्ये 6 शत्रू आहेत. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधम पारुष्यमेवच. तर हृद शत्रू सहाही परी शापे वा सुशरे जाळी. तो ब्राह्मण आता काही परक्यांच्या लाथांचा मारो. जो एकेकाळी महान तपोबलाच्या जोडीने आत्मिक आणि क्षात्रबळ असलेले असे जे ऋषी होते तेच ब्राह्मण. जे विद्याविभूषित आहेत ते ब्राह्मण. हा गुणवाचक शब्द आहे, जातीवाचक नाही. तेव्हा असं सुंदर कवन त्यांनी केलेलं आहे. देशा हल्ला आला पुरुष तो लढोनी मेला स्त्री गिळी का अग्निकाष्ठाला रजपूत परी त्या परवशतेचे भूत पछाडी तार. अटकेला झेंडा नेला कटका फटका दिधला तो शूर मराठा पाही तयांचे खाई न कुत्रे हाल. असं सुंदर त्यांचा गण आहे. तेव्हा पारतंत्र्यामध्ये त्यांनी केलेलं हे कवन आहे. तेव्हा हृदयाच्या कोनाडात
ह्या लढवय्या गणपतीला बसवून आपल्या पूर्वजांनी आपलं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. सर्व संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला सक्षम करणाऱ्या ह्या गणेशाचे किती आणि कसे आभार मानावे. ज्याच्याकडे परिमित मागणं मागितलं, थोडंसं मागितलं तरी तो अपरिमित असा आनंद देतो. त्या भक्तवत्सल कृपासागर गणेशाकडे मनातील मागणं मागताना मी संकोच कशाला करावा. अमृताच्या सागराकडे मी कांजी काय म्हणून मागावी. म्हणून हे गणेशा, आज मी तुला काहीतरी मागणार आहे. हे देवा गणेशा, मला अरुंधती म्हणून जगायला सर्वसामान्यांप्रमाणे जेवढी आवश्यक व मर्यादित बुद्धी पाहिजे होती तेवढी तू दिलीस आणि माझं आयुष्य सुंदर केलंस. लहान असताना आई बाबांच्या कडेवर त्यांनी माझे दोन्ही हात जोडत चला बाप्पाला जय जय करा असं म्हटलं असेल आणि मीही हात जोडले असतील. बाबा आई म्हणतील त्यावर विश्वास ठेवून जोडले असतील. समोरच्या मूर्तीत असलेलं देवत्व त्याच वेळेला नकळत आईबाबांनी माझ्या आयुष्याला जोडून दिलं. जसा अंगात त्राण नसलेला विळविळीत दोरा सुईत ओवल्या सुईच्या मागे धावत भराभर कपड्याच्या रंध्रामधून फिरत कापडाचे अनेक तुकडे जोडत राहतो आणि सरते शेवटी एक सुंदर वस्त्र तयार होतं. तसं तुझ्यात ओवून दिलेलं माझ्या आयुष्याचं सूत्र तुझ्या मागे फिरत राहिलं आणि माझ्या आयुष्याचं एक सुरेख महावस्त्र तयार झालं. ते तयार झाल्यावर प्रत्येक तुकड्याला जोडणारा हा दोरा मीच आहे. माझ्यामुळेच हे सगळे तुकडे सांधले गेले असं मी कसं म्हणावं. कधी सुई होऊन तू माझ्या जीवनसूत्रात सुंदर फुलं ओवत गेलास. ओवता ओवता कधी त्याचा गेंदेदार सुंदर हार तयार झाला कळलंच नाही. आज तो तुझ्याच चरणी अर्पण. हे एकदंता कणा नसल्यासारखा माझं जीवनधागा जीवनपटावर नुसता टेकवला असता तर मुडपून जात होता. दोऱ्याची सुत निघाली वेगळी झाली की तो सुईत ओवता येत नाही. मग त्याचे सगळे वरखाली झालेले धागे कात्रीने कापून एका रेषेत आणावे लागतात. त्याप्रमाणे माझ्या विचारांची अनेक सुतं मूळ धाग्यापासून निसटून एकमेकांपासून वेगवेगळ्या उंचीवर एकमेकांपासून फटकून वागताना माझ्या आईवडिलांनी कदाचित शिस्तीच्या कात्रीने कापून जीवनसूत्राचे सारे प्लाय एकासोबत आणून तुझ्यात ओवले असतील. तोच एकरूप धागा तुझ्यावरील श्रद्धारूपी सुईमध्ये ओवला जाताच अनेक गोष्टी भेदायला सज्ज झाला असेल. जेव्हा मला तारुण्याच्या वस्त्रावर सुबक कशिदा काढायचा होता तेव्हा तू नाजूक कशिद्याची सुई झालास आणि जेव्हा विदारक परिस्थितीचं दडस कातडं भेदायचं होतं तेव्हा तू दाभणी झालास. तुझा हा सुईसारखा भेदक मजबूतपणा माझ्या जीवनसूत्राच्या अशक्तपणावर सशक्त उपाय होता आणि आजही आहे. घराचा पत्ता माहीत नसलेलं मूल जसं बापाचा हात धरून त्याच्या घरापर्यंत पोचतं तसं माझ्या माहीत नसलेल्या गंतव्य तू मला चालवत आहेस. पण माझा मार्ग भरकटलेला नाही हे मला माहीत आहे. फक्त माझा हात मात्र सोडू नकोस. ज्या लेकराला स्वयंपाक कसा करावा हे कळत नाही त्याला आई स्वतः रुचकर पदार्थ बनवून स्वतः भरवत असते. त्याप्रमाणे हे गजवक्त्रा, माझ्या सर्व इच्छांची पूर्ती तू नेहमीच करत असतोस. तरीही आज मला अजून काही मागायचं आहे. पुष्पदंत गंधर्व त्याच्या शिवमहिम्न स्तोत्रात म्हणतो की हे देवा, तुझं खरं रूप कोणाला कळू नये म्हणून ब्रह्मदेवानीच कुतर्क करणारे व वरवर पंडित भासणारे मूढ लोक तयार केले आणि हे जग त्यांच्या नादी लागून त्यांच्या मध्ये हो मिळवू लागलं. करी ब्रह्मा जेव्हा जगत नवनिर्माण सगळे जना सामान्याच्या हृदय उमटण्या संभ्रम नवे. कधी मूढांनाही हिण कसं कुतर्कांसही असे वदाया लावे तो जगत करण्या मोहितवचे. तोच असं वदायला लावतो की ज्याच्यामुळे लोकांमध्ये मोहितपणा एक मूढपणा यांच्यामध्ये येतो. हे कृष्ण पिंगाक्षा, कृपया अशा मूढ लोकांच्या नादी मी लागणार नाही ह्याची तू खबरदारी घे. ह्यासाठी तरी तू माझा हात सोडू नकोस. प्रमेय किंवा रायडर सोडवताना त्यात काही गोष्टी गृहीत असतात, त्या तशा धरायलाच लागतात, नाहीतर गणित सुटत नाही, उत्तर मिळत नाही. त्या गृहीत गोष्टी कायमस्वरूपी असतात, त्यांची किंमत जागा काही बदलत नाही. पाय म्हटलं की 22 सप्तमांश हे नक्की असतं.
त्याचा आधार घेत पुढचं रायडर सोडवलं जातं. माझ्या आयुष्याच्या गणितात तू अचल स्थाणू आहेस. तुझा आधार घेत मी माझ्या आयुष्याचं गणित सोडवत राहते. मला गणित सुटत जातं, उत्तर मिळत राहतं. भलभल ते प्रश्न मला सतावत नाही. हे भालचंद्रा, सूर्य, पृथ्वी, चंद्र सारे गतिशील आहेत हे माहिती असूनही त्यांच्या परस्पर गतीसंबंधीचं गणित सोडवताना पृथ्वी, सूर्य किंवा चंद्र कोणाला एकाला तरी स्थिर मानावं लागतं हे गणित तज्ज्ञही मान्य करतील. म्हणूनच मी माझं आयुष्याचं गणित सोडवण्यासाठी तुझ्या पायी असलेल्या माझ्या श्रद्धेला जर का स्थिर करत असेल तर त्यात वावगं काय आहे? मलाही समाजातल्या वाईट गोष्टी जाणवत असतात, पण जबरदस्तीने श्रद्धा पुसून त्यांची उत्तरं मिळतील असं मला वाटत नाही. गडचिरोलीत तिथला माझा अनुभव आहे की नक्षलग्रस्त भागात डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्या हॉस्पिटलला मी जेव्हा भेट दिली तेव्हा ते सांगत होते, ते अनुभव थक्क करणारे होते. त्यांनी सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल बांधूनही आदिवासी तिथे येण्यासाठी तयार नव्हते. त्यांना विचारल्यावर कळलं की जिथे त्यांच्या देवीचं देऊळ नाही तिथे ते येणार नाही. याला अंधश्रद्धा कशी म्हणावी? शेवटी बंग पती पत्नी काही दिवस आदिवासींच्या समवेत दंतेवाडा तिथे गेले आणि तिथे जाऊन दंतादेवीची अगदी सुबक मूर्ती बनवून आणली. त्यांच्या परंपरेप्रमाणे, वनवासी परंपरेप्रमाणे तिची प्रतिष्ठापना केली, प्राणप्रतिष्ठा केली. आजही हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एका सुंदर देवळात ही मूर्ती विराजमान आहे. राणी बंग रोज त्या देवीसाठी सकाळी हार गुंफतात, वाहतात, तिची पूजा करतात आणि मग हे पाहूनच मग ते सारे वनवासी तिथे उपचारार्थ येतात. ह्या आढळ श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणायचं ढोंग हे देवा तुम्हाला सुचू देऊ नकोस. आमच्या सैन्याच्या तुकड्यांना सीमारेषेवर अनेक दुर्गम भागामध्ये काम करावं लागतं. तिथल्या स्थानिक लोकांचं सहकार्य घेतल्याशिवाय काम करणंच शक्य नसतं. त्यांनाही तिथल्या परंपरांचा उपहास करू नका, त्यांना नावं ठेवू नका, तर तिथे दुधात साखरेप्रमाणे मिसळून राहा अशा सूचना असतात. तेव्हा हे कृपाळू आनंद घन विघ्नारा सर्व समाजाचं हित हो हे विश्वकल्याणाचं मागण्याची प्रार्थना ज्यात आहे अशा पूजेला लाथ मारायची कृतज्ञ बुद्धी देवा तुम्हाला देऊ नकोस. हे दीनबंधू वक्रतुंडा माझी श्रद्धा डळमळीत करू नकोस. एकदा का श्रद्धेचं श्राद्ध घातलं की संशयाची पिशाच्च डोळ्यासमोर नाचायला लागतात. आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या ठेव्याला झिडकारलं की भोवतीचं अज्ञान माझ्या भोवती पिंगा घालून मला स्वस्थ बसू देणार नाही. ह्या जगात एक नाकारलं ना की दुसरं स्वीकारावंच लागतं. हे दयाळा मला इतकीच मर्यादित बुद्धी दे की ज्यामुळे माझ्या बुद्धीचा पाया तुझ्या अचल श्रद्धेवर विसावलेला असेल. मला इतकीच दृष्टी दे की जी माझ्या देशहिताव्यतिरिक्त काहीही पाहू शकणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर समृद्धी आम्हासी दे गजानना, शेंदूर चर्चित शीर्षी मूषक वाहना, सरळ सोंड वक्रतुंड कस्तुरी टिळा, लंबोदर मंगलाकार रूप सुंदरा, जाणुनिया नमिती तुला भक्तवत्सला, उद्धारा आर्यजना आर्यभूमीला, त्या स्वातंत्र्य छत्री आर्य ठेवणे त्वरे, प्रार्थुनिया कार्याला लागतो बरे. स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता देश समृद्ध होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करणं गरजेचं आहे. किंबहुना देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने झटणं हेच गणेशाला वंदन आहे. तेव्हा हे गणेशा माझ्या मनात मातृभूचं इतकं प्रेम जागव की माझ्या सस्य श्यामला मातृभूमीचे तृणांकुरही मला वंद्य असतील. हे भालचंद्रा प्रकाश संपला की रातांधळेपणा लाभलेला बुद्धिवादी दिसेल त्या दोराला साप साप म्हणून झोडत राहतो आणि प्रत्यक्ष खरा साप चावून मृत्युमुखी पडतो. कॅलिफोर्नियामध्ये ग्रॅव्हिटी पार्क नावाचा एक पार्क आहे, मिस्ट्री स्पॉट आहे. तिथे एका डोंगर उताराचा फायदा घेत डिस्टॉर्टेड ओरिएंटेशनवर बांधलेल्या घरात सरळ जमिनीवर चढ बसायला लागतो, तर चेंडू खालून वर जातोय असं वाटायला लागतं. पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वरती चढत आहे असं वाटायला लागतं.
जे जे नियम आहेत त्याच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टी डोळ्यांना दिसायला लागल्या की नियमांवरचा विश्वास उडायला लागतो. सध्याची परिस्थिती तशीच आहे. जे डोळ्याला दिसतं ते खरंच असतं असं नाही. त्यामुळे हे धूम्रवर्ण माझा श्रद्धेचा पाया डळमळीत झाला की विवेकी म्हणणाऱ्या लोकांनाही भलभलते भास व्हायला लागतात. हे वक्रतुंडा, जे वक्र म्हणजे वाकडं, अयोग्य, हानिकारक आहे त्याचं तू तुंडन करतोस, म्हणजेच नाश करतोस. हे जर सत्य असेल तर माझ्या भारतभूवर रोखलेल्या दुष्ट नजरांना जाळून टाकण्याची कर्तव्य बुद्धी आम्हा भारतीयांना दे. माझ्या मातृभूमीचे लचके तोडण्यासाठी आसुसलेल्यांचे निर्दारण करण्याची ताकद आम्हास दे. माझ्या मातृभूमीला आतून पोखरणाऱ्या दुर्विचारी किड्यांचं नष्ट करणारं औषध तू मलाच बनव. हे माझं मागणं, हे माय माऊली, तू माझी माय होऊन पुरव. गणेशा, तू माझी माय होऊन पुरव. नाहीतर तुला मिळालेली वक्रतुंड ही पदवीही आज खोटी ठरेल. नमस्कार.